जूनचा हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे। सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत। ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्हाला घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल। नमस्कार मित्रांनो, आज आहे 3 जुलै। आज आहे गुरुवार। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे। कारण लाडक्या बहिणी ह्याच प्रतीक्षेत होत्या की कधी पैसे येत आहेत आणि कधी आम्हाला लाडकी बहिणीचा लाभ हा मिळतो आहे। कारण भरपूर लाडकी बहिणी फक्त त्यांना जूनचा हप्ता मिळणार नाही आहे, तर त्यांना विशेष गिफ्टसुद्धा मिळणार आहे। सोबत जवळपास 1 लाख रुपये आणि 50,000 रुपयांचं अनुदानसुद्धा जवळपास मिळणार आहे। सोबत बऱ्याच लाडक्या बहिणींना घरकुलसुद्धा मिळणार आहे। अजून काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, आपण तोपर्यंत मुख्यमंत्री काय म्हणाले हे सुद्धा पाहून घेऊयात। आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती निधी बनवायचा आहे। त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे। आता या वर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती निधी बनवणार आहोत। आपण आत्ताच पाहिलं की मुख्यमंत्री काय म्हणाले। मुख्यमंत्री यांनी असं सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना आम्हाला फक्त 1500 रुपये द्यायचंच नाही आहे, त्यांना लखपती बनवायचं आहे। यावेळेस 25 लाख लाडक्या बहिणींचं टार्गेट आहे। तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपण सुद्धा ह्या यादीत यायला पाहिजे, तर मी काय सांगतो ते विशेष करून करा। कारण लक्षात घ्या, ज्या ज्या लाडक्या बहिणींनी हे काम केलं आहे त्यांना हप्ते येणार आहेत, बाकीच्यांना येणार नाही, त्यांना यादीतून बाहेर काढलं जाणार आहे। कारण सरकार आता काटेकोरपणे याच्यावरती काम करत आहे। तुम्हाला वाटत असेल की हप्त्याला उशीर का होत आहे, तर हप्त्याला ह्याच कारणांमुळे उशीर होत आहे। सरकार यादी ही अतिशय काटेकोरपणे तपासत आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली नाव हे जे आहे ते यादीत राहायलाच हवं, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे। सोबत जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला विशेष गिफ्ट, ते बिनव्याजी कर्ज आणि घरकुल योजना पाहिजे असेल, तर काय करावं लागणार आहे, त्याचे काही महत्त्वाचे टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जे व्हिडिओ संपूर्ण पाहतील त्यांना सगळ्या गोष्टी समजून जातील। जे व्हिडिओ पळवत पाहतील किंवा पाहणार नाहीत त्यांना काहीही समजणार नाही, लक्षात घ्या। त्या अगोदर मी एक महत्त्वाची सूचना देतो आहे, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। बघा, भरपूर लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडतात, परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं त्या विसरून जातात, चॅनलला लाईक करायचं त्या विसरून जातात। लक्षात घ्या, आपल्याला जी अतिशय महत्त्वाची माहिती आहे ती फक्त आपल्या एकमेव चॅनलवरतीच मिळते। दुसरीकडे सगळे सांगतात आज येतील पैसे येतील, पण काय करायचं, काय होतंय मागं हे फक्त सांगणारा आपला एकमेव चॅनल आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि पटापटा कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणाकोणाला जूनचा हप्ता हवा आहे, कोणाकोणाला 1 लाख रुपये पाहिजेत, कोणाकोणाला घरकुल योजना हवी आहे, कोणाकोणाला 50 लाख रुपये पाहिजेत, 50,000 रुपये पाहिजेत, ज्या तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकमधून हे सगळं मिळणार आहे। तर ह्याची प्रोसेस काय आहे, कोणाला जूनचा हप्ता मिळणार, सरसकट हप्ते येणार का, बरं विशेष गिफ्ट काय आहे, कारण हे सगळ्या गोष्टींची माहिती एकत्रित आपण तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज आहे 3 जुलै। भरपूर लाडक्या बहिणी ह्याच प्रतीक्षेत आहेत की बाबा कधी येणार, मोबाईलवरती आमच्या त्या मेसेज घंटी कधी वाजणार, एकदा आपल्याला ते नोटिफिकेशन आलं की आपला जीव मोकळा झाला। भरपूर लाडक्या बहिणींची हीच प्रतीक्षा आता संपणार आहे। कारण सरकारनं काल एक मोठी बैठक झाली, त्याच्यामध्ये सरळ सांगितलं की
उद्या पैसे फिक्स बँकेत जमा होणार आहेत. म्हणजेच 3 जुलै, 4 जुलै आणि 5 जुलै हे 3 दिवस वाटप चालणार आहे. 3, 4, 5 जुलै लक्षात घ्यायचं आहे. गुरुवार, शुक्रवार आणि जास्तीत जास्त शनिवार हे 3 दिवस वाटप सुरू राहणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहेत. परंतु एक वाईट बातमीसुद्धा आहे की भरपूर लाडक्या बहिणी या योजनेतून बाद केल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे बघा. त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील. तर जिल्हे बघा, ह्यावेळेस जे जास्त आर्थिकदृष्ट्या ज्या लाडक्या बहिणींना गरज आहे ज्या जिल्ह्यातल्या, त्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. आता तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुमचा तालुका कोणता आहे, हे सगळं तुम्ही इन डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगा. लक्षात घ्या, व्हिडिओ बघता 1 मिनटं लागतं कमेंट करायला. पटापटा कमेंट्स करा. कोणता जिल्हा आहे, कोणती बँक आहे, तुम्हाला मेचा हप्ता आला होता का, कारण मेचा हप्ता येणंसुद्धा गरजेचं आहे. जर मेचा हप्ता आला नसेल तर कदाचित ह्या हप्त्यासोबत ते हप्ते येतील, बरोबर. ह्यासाठी तुम्ही सांगा. आणि कोण कोण इतर योजनेचा लाभ घेत आहे हे सुद्धा सांगा. कारण लक्षात घ्या, अर्ज पडताळणी होत आहे. अर्ज पडताळणीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी चेक केल्या जात आहेत. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणी, तुम्हाला आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे, 9 लाख लाडक्या बहिणी जून महिन्यामध्ये बाद केल्या गेलेल्या आहेत. त्याची कारणं मी तुम्हाला सांगणारच आहे. इन डिटेलमध्ये एक कारण आपण पाहूयातच, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे मी सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत आणि संपूर्ण पाहायचा आहे. लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे येतील, ह्यात काही डाऊट नाही. परंतु ह्या 9 लाख लाडक्या बहिणीमध्ये तुमचं नाव आहे का नाही. बरं, तुमचं नाव असेल तर काय करावं लागणार आहे. लक्षात घ्या, सरकार सध्या अर्ज पडताळणी कशा पद्धतीने करत आहे. सरकारकडे सगळा डेटा आहे. तुमचा रेशन कार्ड त्यांच्याकडे आहे, ऑनलाईन पद्धतीने ते चेक करतायत. तुमचं आधार कार्ड त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ते बँकेत ट्रान्झॅक्शन किती होत आहेत काय सगळं ते समजू शकतात. इन्कम टॅक्स जर तुमच्या घरात कोणी भरत असेल तर त्यांच्याकडे डेटा आहे. तुमच्या घरात जर कोणाकडे 4 चाकी वाहन असेल तर RTOचा डेटा त्यांच्याकडे आहे. तर महिला व बालविकास खात्यामध्ये हे सगळे जे काही अधिकारी असतात ते व्हेरिफिकेशनसाठी, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनसाठी ह्या संपूर्ण विभागाकडून माहिती गोळा करत असतात. त्यांच्याकडे यादी असते प्रत्येक विभागाकडून की कोण कोण आहे, आमच्या यादीत लाडक्या बहिणीचे कोण आहे, तिकडं कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टींची एकंदरीत माहिती केली जाते. सोबतच जर तुमच्या शेजारी कोण चुगलखोर असतील, तुमच्यावर जळणारे लोक असतील जे स्वतःहून जाऊन सांगतात महिला व बालविकास खात्यात की नाही यांची परिस्थिती चांगली आहे, यांच्याकडे 4 चाकी आहे, असं आहे तसं आहे, तुम्हाला माहितीच आहे सगळ्या गोष्टी, तर अशा पद्धतीने सुद्धा तुमचं नाव या यादीतून बाहेर काढलं जातं. लक्षात घ्या, भरपूर लोक तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही नसताना तुमच्याविषयी जाऊन बोलू शकतात. अंगणवाडी सेविका आहे तिथं जाऊन सांगू शकतात की यांच्याकडे सगळं आहे, यांना काय गरज आहे. तर ह्या नियमांमध्ये बसत नाहीत. नियम तुम्हाला माहिती आहेत. 2.5 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न किंवा 4 चाकी वाहन नसणं, घरात कोणी इन्कम टॅक्स भरत नसणं, ह्या सगळ्या गोष्टी जाऊन तिथं त्या चुगलखोरी करू जाऊ शकतात. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींपासून वाचणं थोडंसं अवघड आहे. तर लक्षात घ्या, पहिलं काम एक तुम्हाला करायचं आहे. यादीत जर तुम्हाला नाव पाहिजे असेल तर पहिल्यांदा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे तिथं जाऊन लॉग इन करा. तिथं जर सगळं व्यवस्थित असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. दुसरी गोष्ट, अजून तुम्हाला इन डिटेल पाहिजे असेल तर महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन तुम्ही तिथं तुमची यादीत नाव आहे का नाही चेक करू शकता. अंगणवाडी का सेविकांना तुम्ही विनंती करू शकता की यादी आहे का असेल तर दाखवा. ग्रामपंचायतमध्ये तुमची यादी असेल तर तुम्ही तिथे विनंती करू शकता. दुसरी गोष्ट, भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्या बँक खात्याची KYC केलेली नाही. आधार कार्ड जरी लिंक असेल तरी KYC करणं गरजेचं आहे. ते करून घ्यायचं आहे, पटकन आजच्या आज करून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, रेशन कार्डची KYC केलेली नाही. भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची KYC केलेली नाही. रेशन कार्डची KYC न केल्यामुळं तिथं प्रॉब्लेम होत आहे. रेशन कार्ड नसल्यामुळं तुम्ही आर्थिकदृष्ट्या कसं आहात काय सगळं तुम्हाला तिथं ऑनलाईन पद्धतीने समजतं. कारण पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे रेशन कार्डला थोडंसं सिरियसली घ्या आणि ह्या गोष्टी करा. ज्या लाडक्या बहिणी बघा बाद झाल्या त्यांचं काय गलती होती तर त्या एकतर नोकरीला होत्या, दुसरी गोष्ट त्यांच्या घरात 4 व्हीलर होती, तिसरी गोष्ट त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली झाली होती. त्यामुळे ह्या 3-4 गोष्टी असल्यामुळं त्या या लाडक्या बहिणींची यादी आलेली आहे. आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोणाला की अर्ज पडताळणी थांबले पाहिजे का, सरसकट पैसे दिले पाहिजेत का. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत सरकारला तुमचा आवाज पोहोचणार नाही. त्यामुळं पटापट सांगा की हो आम्हाला सरसकट पैसे पाहिजेत, अर्ज पडताळणी थांबली पाहिजेत, सगळे हप्ते मिळाले पाहिजेत. विशेष गिफ्ट काय सांगतो आता,
सरकार कदाचित तुम्हाला 1 हप्ता ॲडव्हान्समध्ये सुद्धा देण्याची शक्यता आहे. वर्षपूर्ती झालेली आहे, त्यामुळे ते होणार आहे. 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस असणार आहे, मी तुम्हाला ते सांगणार आहे व्यवस्थित ज्यावेळेस संपूर्ण माहिती येईल. परंतु 50,000 रुपयाचं सुद्धा कर्ज तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ते आपल्याला लवकरच मिळणार आहे. घरकुल योजनेचा फॉर्म भरला असेल तर तो फॉर्म भरून घ्या, त्याची लास्ट डेट लवकर संपेल. इतर काही प्रश्न असेल तर नक्की विचारा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.